पेसा गाव आहे तिथे आमचे काही कामं शासनाकडून मंजूर होऊन येतात, काही काम आपण देतो. तसे भरपूर विषय नवसंजीवनीच्या मीटिंगमध्ये नेहमी निघतात. म्हणून आज मी मीटिंग लावली आणि इथे लावली. विशेष म्हणजे काही सरपंचसुद्धा तिथे आले, शक्य झालं त्यांच्यासाठी येणं, म्हणून मी इथे मीटिंग लावली. मीटिंगमध्ये पेसाचे कामांचा खर्च, पेसाच्या कामांची पूर्तता, आम्ही एक विशेष मोहीम सुरू केली आहे जिल्हा परिषदेने की प्रत्येक पेसाच्या ग्रामसेवकांनी त्यांच्या गावात जाऊन राहून विशेष आराखडे तयार करायचे, म्हणजे त्या गावाला पुढच्या 5 वर्ष कुठल्या गोष्टीची गरज पडू शकते, ज्याला आपण जिल्हा नियोजन समिती किंवा प्रधानमंत्री धरती आबा योजनामध्ये त्याला कसं देता येईल याचीही चर्चा झाली. रावेरमध्ये ऑलरेडी हा कार्यक्रम चालू झाला आहे. यावल आणि चोपडा आसपासून सुरू झाला. बरं मॅडम, एक प्रश्न असा होता की यावल पंचायत समितीच्या अनेक तक्रारी आहेत, आंदोलने झाली, मोर्चे निघाले, त्याच्यानंतर 2 आमसभा झाल्या आमदारांच्या खासदारांच्या उपस्थितीमध्ये, पण त्या प्रश्नावर कुठंच काही मार्गी लागत नाही आहे. लोक इतके परेशान झाले. मार्गी लागले. 2-3 ग्रामपंचायती इथे ज्यांच्या तक्रारी होते ते तक्रारी आपण क्लोज केले. आमदार महोदयांच्या घरकुलाच्या सभेमध्ये जे विषय निघाले ते 100% क्लोज झाले. म्हणजे आता विषय क्लोज म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की विषय बंद झाला, तर काहींना वाटते माझं काम झालं नाही म्हणून तो विषय बंद झाला नाही. पण काही काम जसं 1-2 गावाचे होते की आम्हाला जागा मिळत नाही, तर त्याचे घरकुलच मंजूर नव्हते म्हणून जागेचा विषय नाही. असे भरपूर कंप्लेंट तक्रारी आम्ही आमच्याकडून क्लोज दाखल झाली, तोही विषय बंद झाला. त्याचा आम्हाला आमच्या स्तरावर तर कुठलाही विषय दिसला नाही. म्हणजे जी गोठे ज्या वर्षी मंजूर झाले त्या वर्षी तिथे बांधले गेले ते फोटोग्राफ्सही माझ्याकडे दाखल झाले, यावल आणि रावेर दोघी तालुक्यांचे. मग माझ्याकडे जेवढे विषय डायरेक्टली मला ॲड्रेस झाले ते विषय तरी मी बंद करायचा प्रयत्न केली. बरं, दुसरा विषय असा होता मॅडम का पुढं राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे यांचं निधन झालेलं आहे, तर राज्यात थोडा दुखोटा पाडला जात आहे. ते दुखोटा पाडला शासकीय दुखोटा आहे, तरी आपण हे बैठक घेतली त्याबद्दल थोडंसं चर्चा होते. नाही, त्याच्याबद्दल म्हणजे फार शॉकिंग आणि म्हणजे पर्सनली माझ्यासाठी खूप शॉकिंग न्यूज होती. कालचे शासकीय कार्यालय बंद राहिले, राज्यस्तरावर दुखोटा जाहीर झाला.